महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कळवे येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निषेधार्थ रस्ता रोको आंदोलन, आबालवृद्धांसह शाळकरी मुले सहभागी। पेण तालुक्यातील कळवे येथे ॲक्सिस बँक समोर पाणी साचून 4 गावांचा संपर्क तुटल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत कळवे व ग्रामस्थांनी आज 1 जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन छेडले। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे जीवितहानीचा धोका निर्माण झाल्याचा आरोप शेकडो ग्रामस्थांनी करत ॲक्सिस बँकेसमोर एकत्र येऊन रस्ता अडवून धरला। जनहितासाठी सुरक्षिततेसाठी अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला। यावेळी महिला, शालेय विद्यार्थी, पालक व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पाणी साचल्यामुळे 4 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला। परिणामी शाळेत जाणाऱ्या मुलांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते। वयोवृद्धांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। गावकऱ्यांनी मासेमारी पकडण्यासाठी जाळं टाकून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। सार्वजनिक बांधकाम उपविभाग पेण यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने हे आंदोलन करावे लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। सदर आंदोलनाची माहिती मिळताच दादर पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून पाण्याचा निचरा व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पेण। पत्रव्यवहार करून पण काही दुर्लक्ष केला। तसेच तहसीलदार, प्रांत, आमदार साहेब यांना पण पत्रव्यवहार केला, पण याही वर्षभर दुर्लक्ष केला। अक्षरशः अशी परिस्थिती झाली की 4 गावचा संपर्क तुटला। शाळेतल्या मुलांना जायला रस्ता नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आज रिक्षावाला, टू व्हीलरवाला, फोर व्हीलरवाला या पाण्यामध्ये गाडी टाकू शकत नाही का, तर त्यांच्या गाड्या बंद पडतात। तरी मी प्रशासनाचा धिक्कार करतो आणि त्यामुळे त्या शासनाच्या विरोधात आम्ही इथे बसलेलो आहोत। आम्ही त्या शासनाचा धिक्कार करत आहोत आणि जोपर्यंत हा पूर्णपणे समस्येचं ते निराकरण करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। अरे धिक्कार असो या शासनाचा, धिक्कार असो। अरे या शासनाचा करायचा काय? या शासनाचा करायचा काय? आलसी झालेल्या शासनाचा, अरे झोपलेल्या शासनाचा, अरे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो या प्रशासनाचा धिक्कार।